एकदा लोहरदादाला सहज एका व्यक्तीने विचारले की ही ऐरण आणि हातोडी किती दिवसापासून तुमच्याकडे? तर ते लोहरदादा म्हटले की बऱ्याचशा पिढ्यासुद्धा आमच्या ह्या ऐरणीवरतीच गेल्यात, परंतु त्यातलं एक तुम्हाला मी विशेष महत्त्व सांगतो. ऐरण माझी तीच आहे, पण हातोड्या मात्र सगळ्या तुटून गेल्या आणि आम्हाला नवीन घ्यावा लागल्या. तात्पर्य याच्यातून काय होतं की सहन करणारा हा तसाच उभा राहतो, पण तो घाव घालणारे लगेच तुटून जातात. तसंच आपल्या माणसाचं सुद्धा आहे. आपण जर प्रयत्न करत राहिले ना तर नक्कीच तुम्हाला यश येणार आहेत. कुणी तुमच्यावर घाव घालू द्या, कुणी तुम्हाला काही म्हणू द्या की याच्याने काही होणार नाही असं म्हटल्याने ते स्वतः तुटतात, परंतु तुम्ही कणखर राहायचं आणि स्वतः स्ट्रगल करून काहीतरी ऐरणीसारखं बनून दाखवायचं. का ऐरण जशी पिढ्यानपिढ्या आपल्याला व्यवसाय चालवायला शिकवते ना, तसंच आपण असा स्ट्रगल करून काहीतरी बिझनेस उभा करायचा आणि आपला बिझनेस पिढ्यानपिढ्या चालन याचा आपण नक्की विचार करायचा. म्हणून आपल्याला स्ट्रगल करायचं असेल ना तर नक्की ऐरणीकडे बघून करा, कारण ती ऐरण एवढं सहन करते कितीही त्याच्यावरती हातोडे मारा, पण स्वतः हातोडी तुटणार पण ती तशीच जाग्यावरती उभी राहते. म्हणून नक्की विचार करा आणि बिझनेस स्टार्टअप करा.